कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो. रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील चौकडीवर हल्लाबोल. अजितदादा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांचा वचक होता. आता त्यांच्या निधनानंतर आपण सुनेत्रा पवार यांना कंट्रोल करू या भ्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जण आहेत. पण सुनेत्रा काकी या एक सक्षम महिला आहेत. थोड्या दिवसांनी या नेत्यांना त्यांची ताकद काय आहे ते कळेल. नेता पार्टी कसा चालवतो हे कळेल. त्यामुळे अजितदादा गटातील 4 नेत्यांनी सांभाळून राहावे असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलंय. काल एक महाशय बोलले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन पर्व सुरू झाले. आपण अजित पर्व कधीच संपणार नाही. लोकांच्या मनात दादांबद्दल प्रेम कायम राहील. तसेच त्यांच्या अपघाताविषयी लोकांच्या मनात शंका आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. अजितदादा पक्षातील जे 4 लोक आहेत ते फक्त विलिनीकरणाच्या विषयाची चर्चा घडवून आणतात, कारण त्यांना स्वतःचं महत्त्व टिकवून ठेवायचं आहे. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे स्टेजवर सुनेत्रा काकींशी वागत असताना इतर गोष्टी सांभाळून वागा. महाराष्ट्र बघतोय. अजितदादांचा वचक काय असतो हे सगळ्यांना माहीत आहे. अजितदादांचा कार्यकर्ते आणि आमदारांवर प्रेम होतं, पण हे जे 4 नेते आहेत त्यांच्यावर अजितदादांचा वचक होता. कालच्या एका कार्यक्रमात जयने कुठे बसायचं ही जागा ठरवणारे हे नेते होते. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी त्यांना ओढतंय. हे बघून आम्हाला वाईट वाटलं. याविषयी आम्ही बोललो तर आम्ही राजकारण करतो असे आरोप केले जातात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मला सुनेत्रा काकींविषयी आदर आहे. त्या मोठ्या नेत्या आहेत. त्या अजितदादांसारखं काम करतील हा विश्वास आहे. इतर नेत्यांनी त्यांच्याशी बोलताना सांभाळून वागावं आणि बोलावं. मी काल सुनेत्रा काकींचं भाषण ऐकलं. त्यांनी चांगले मुद्दे मांडले. बाकीच्यांच्या भाषणात ऐकण्यासारखं काही नव्हतं. पूर्वी त्यांच्या भाषणात काही नसायचं. त्यामध्ये महत्त्वाचं काही नसतं. काल अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात काय घडलं हे माहीत नाही, पण सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत. त्या पवार कुटुंबाचा घटक आहेत. या पत्रकार परिषदेत बोलू शकतात, प्रश्नांना सामोऱ्या जाऊ शकतात. कोणाला वाटत असेल आपण अजितदादांना कंट्रोल करू शकत नव्हतो, पण सुनेत्रा काकींना कंट्रोल करू, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसांनी त्यांची ताकद कळेल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तिथं कोणाची चर्चा झाली, कशी झाली हे त्यांनी सांगावं ना. नावं सांगा. कुठंच काय तिथं घडलेलं नाही. आम्ही सर्वजण तिथं दुःखात होतो. पवार साहेबांना सुद्धा तिथं शब्द निघत नव्हते, अशी तिथं परिस्थिती होती. तुम्ही जर बघितलं असेल की दुसऱ्या दिवशी कुठेही अडचण होऊ नये, लोकांना अडचण होऊ नये, तिथं कुठंतरी दंगल उसळू नये म्हणून लोकांच्या हितासाठी तिथं पवार साहेबांनी स्टेटमेंट देत असताना पवार साहेब काय कॅमेराकडे बघून स्टेटमेंट दिलेलं नाही. त्यांना वाचावं लागलं, कारण का पवार साहेब इतके भावनिक झाले होते, त्यांना शब्द फुटत नव्हते, म्हणून त्यांना काही गोष्टी लिहून दिल्या, त्या वाचल्या. ही आमची परिस्थिती होती. आणि याच्यात तुम्ही आज राजकारण करत आहात. आता तुम्हीच बघून घ्या की गेल्या काही दिवसांमध्ये विलिनीकरण हे शब्द आम्ही जास्त वापरले का त्यांनी जास्त वापरलेत. अजितदादा पक्षाचे जे कोणी चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय, तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे. का? याच्याशिवाय त्यांचं महत्व तिथं दिसत नाही. मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आता राजकारणाची वेळ नाही. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले, तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत, तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. पण या जे काही 4 नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय. तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.